फक्त गिट्टी खदानवाल्यांकडून देण मिळते ह्या सगळ्या यंत्रणेला. म्हणून जर फडणवीस साहेब तुमच्या मंत्रिमंडळात कोणी सावळे सुवळे मंत्री असतील ना, आणून 10 मिनिट ठेवा या रोडवर आणि गोरे करून घेऊन जा. नसेल होत तर हे गावकरी आम्ही तुम्हाला प्राइस देतो 1,00,000-2 लाखाच्या. गोरं करायचं असेल तुमच्या मंत्र्याले, सावळे वगैरे भरपूर आहे तुमच्या मंत्रिमंडळात, आणा आणि गोरे करून घेऊन जा. आणि थोडीशी यंत्रणेलाही काही लाज शरम वाटली असन तर या गावकऱ्यांकडे लक्ष द्या. आणि या क्रशरमुळे हे सगळं असा मंजर हा इथं पाहायला मिळत आहे. आणि तरी भाडखाऊ यंत्रणा म्हणायला हरकत नाही. सगळं मुकाट्याने पैशाच्या लालसेपोटी नेते विकले आणि अधिकारी विकले. जनता ह्या अशा धुरात मरत आहे. धन्यवाद. जिल्ह्यातले महसूल मंत्री लंब्या डिंगा हाकलते नेहमी भाषणात. माझ्या याच्यात माझ्या महसूल विभागात जे काही आम्ही कडक कारवाई करतो आहे वगैरे, आम्ही पूर्ण क्रशर बंद करून निस्त्या भोपाल्या मारते. कोण? आमचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे. अरे इतके खुलेआम जेव्हा मीडिया दाखवते याच्यावर कारवाया का नाही होत? आणि कारवाया नाही होत तर कुठंतरी महसूल मंत्र्याला कोणी मोजत नाही असं सिद्ध होते. काहीच नाही दिसत. हे गाडी हे साईडचे मस्त आहे. इथे येऊन आलं का आपल्या याच्यामध्ये पाय तो माझ्या ह्याच्यात चांगलं. नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. आम्ही विषय घेऊन आलो गिट्टी खदान संदर्भात. एक पार्ट आम्ही पहिले काढला, हा आता दुसरा पार्ट. आम्ही आहो उमरेड नागपूर रोडवर. इथं हे उटी गाव आहे बघा. लागून या भागाला बघू शकता या पूर्ण क्रशर मशीन गिट्टी खदान लागलेलं आहे. दूर बघू शकतो आपण. नियमानुसार गावापासून 500 मीटरच्या अंतरामध्ये क्रशर राहायला नको. दुसरा नियम, हायवे जो आहे हायवे पासूनही 500 मीटरची अवधी. हे नियम तोडून क्रशरच्या परमिशन मिळाल्या कशा, हा सगळ्यात मोठा एक प्रश्न. दुसरं, आता संध्याकाळचे 5 वाजता बघू शकतो धुरानी पूर्ण धरून घेतला. म्हणजे इतका मोठा धूर, म्हणजे प्रदूषणाचा इतका मोठा इफेक्ट या गावांवर पडत आहे लगतच्या आणि ये जा करणाऱ्या लोकांवरही. प्रदूषण विभाग का झोपेत आहे का? प्रदूषण विभागाचे लोक फक्त न फक्त चंदा जमा करासाठी येतात. दुसरा महसूल विभागाचे सगळे नियम तोडून यायला परमिशन देणारे ते अधिकारी कोण, आणि जे कंटिन्यू याच्याकडून देण घेते ते अधिकारी कोण, आणि बाकी तर नेते मंडळी आहेत यायला कव्हरिंग करण्यासाठी, सत्ताधारी असो का विरोधक असो. आम्ही दुसरा पार्ट दाखवणार आहोत चांपा. हे बघा, आपण आहो आता पाचगावच्या या एरियात. पूर्ण दाखवू शकतो धुराच्या मंजर. इकडे धुरानी वेढलेला आहे. या क्रशर सुरू आहे. या क्रशर तर गावापासून किंवा हायवे पासून 500 मीटर दूर राहायला पाहिजे, पण ह्या सगळ्या लगत आणि मोठे मोठे गड्डे पडून आहे. हे बघा, गड्डेही आम्ही दाखवू शकतो कॅमेऱ्यामध्ये. इतके मोठे मोठे गड्डे पडून ते बुजवण्यात आलेले नाही. आणि हे बुजवणं खूप अनिवार्य आहे. न बुजवल्यास सरकारकडून इतके कडक नियम आहे, पण त्या नियमाची ऐशी तैशी करतात क्रशर मालक. आणि याच्यासोबत ऐशी तैशी करायला आहे आपण सरकारनं नियुक्त केलेले अधिकारी. मग ज्या अंतर्गत हे येते तहसील SDO ऑफिसच्या अंतर्गत, यायला लंब्या देना जाते. इतक्या लंब्या देण असते याची की ज्याच्यामुळे हे किती अवैध धंदे सुरू असले ह्या गिट्टी खदानचे तरी याच्यावर कोणतीही कारवाई नाही. नियमानुसार दुसरा नियम असा की क्रशर जिथं सुरू असते त्याच्या पूर्ण बाजूनी कंपाऊंड असणे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, त्या याच्यात स्प्रे
म्हणजे पाण्याचं मारण्याची यंत्रणा, मग शॉवर म्हणता येईल, त्याला स्प्रिंकलर म्हणता येईल, ह्या सगळ्या व्यवस्था कराव्या लागतात. त्या कोणत्याही व्यवस्था करत नाही. त्याच्यामुळे हा सगळा धूळ आणि या धुळेमुळे शेत्या वाड्या तर खराब होते, पण लोकांच्या जीवासोबत खूप मोठा धोका होत आहे. लोकांच्या जीवासोबत धोका होऊ नये प्रशासकीय यंत्रणा पैसे खाऊन सर्रास लक्ष देत नाही. दुसरं, आमचे नेते मंडळी म्हणायला गेले तर आमचे महसूल मंत्री नागपूर जिल्ह्यातले, मुख्यमंत्री नागपूर जिल्ह्यातले, महसूल मंत्री लोंब्या डिंगा हाकलते नेहमी भाषणात. माझ्या याच्यात माझ्या महसूल विभागात जे काही आम्ही कडक कारवाई करतो आहे वगैरे, आम्ही पूर्ण क्रशर बंद करून निस्त्या भोपाल्या मारते. कोण? आमचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे. अरे इतके खुलेआम जेव्हा मीडिया दाखवते, याच्यावर कारवाया का नाही होत? आणि कारवाया नाही होत तर कुठंतरी महसूल मंत्र्याला कोणी मोजत नाही असं सिद्ध होते. आणि जे कोणते नेते मंडळी आहे या विधानसभेतले, लोकसभेतले आमदार, खासदार, यायला देणं जात असेल म्हणून हे विषय उचलत नाही. कधीतरी विधानसभेत, लोकसभेत उचलाव. या प्रदूषणामुळे जनतेच्या जीवाशी खेळ होत आहे आणि हे सगळे फक्त पैसे खाण्यामध्ये मग्न आहे. सामान्य लोकांच्या जीवासोबत इतका मोठा खेळ होऊन तुम्हाला थोडासा वाटत असेल तर हाऊसमध्ये उचला हे प्रश्न. हे सगळे अवैध दिप्ती खदान बंद करा की सामान्य लोकांचे जीव वाचले पाहिजे याच्यासाठी. आणि जे कोणते अधिकारी जे गळगंप पैसा खात आहे, थोडासा लाजा शर्मा वाटत असेल, जीव तुमच्याही घरी आहे, या प्रदूषणाचा इफेक्ट तुमच्यावरही पडतो, थोडीशी लाज शरम वाटत असेल तर या सगळ्या गोष्टीवर थोडी स्ट्रिक्ट कारवाई करा आणि हे सगळ्या अशा अवैध चालणाऱ्या गिट्टी खतांनी बंद करा. धन्यवाद. द मॅक्ससाठी मी पवन शिंगणे. आमचे चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.